व दह्याची म्या कढी केली आणि मेवणी अर्ध भगून पेली ग मेवणी अर्ध भगून पेली. मी आत्याची आहे ती मामाची चालते ना चालेल ना बाई. हा चालत्यान तर चालत्यान हा. पण मीच जर कधी थकले हा. तर त्या मला उचलून बी घेऊ शकते ना. अगं घेईल ना बाई. आज एवढं परमेश्वराने मला एवढी कमाई दिलेली त्यांच्याकडे धन संपत्ती भरपूर आहे बाई. फोन मेवणीचा आला ग फोन मेवणीचा आला. मी पाठच उठून स्वयंपाक केला ग पाठच उठून स्वयंपाक केला. अन भुकील्या झाल्या घ्या जेवणी ग कधी नवत आली मेवणी. भुकील्या झाल्या घ्या जेवणी ग कधी नवत आली मेवणी. बाई पुरणपोळीचा स्वयंपाक केला ग पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आणि मेवणी म्हणी आवडती मला ग मेवणी म्हणी आवडती मला. तूप मी वाडी ते धावणी ग कधी नवत आली मेवणी. बाई तूप मी वाडी ते धावणी ग कधी नवत आली मेवणी. दह्याची म्या कढी केली व दह्याची म्या कढी केली आणि मेवणी अर्ध भगून पेली ग मेवणी अर्ध भगून पेली. अगं बाई ती लई स्वादिष्ट झाली होती. आणि म्हणत्या उरली जाते घेऊन ग कधी नवत आली मेवणी. म्हणत्या उरली जाते घेऊन ग कधी नवत आली मेवणी. बाई मी वरण भात केला ग बाई मी वरण भात केला. आणि मेवणी म्हणती सुसान मला ग मेवणी म्हणती सुसान मला. आधी कुरडई पापड घ्या खाऊन ग कधी नवत आली मेवणी. आधी कुरडई पापड घ्या खाऊन ग कधी नवत आली मेवणी. आणि शिरा रायला ना माग शिरा रायला ना माग. स्वयंपाक चुकला का माझा आला काय राग स्वयंपाक चुकला का माझा आला काय राग. मग त्याची चव सांगा खाऊन ग कधी नवत आली मेवणी. बाई जरीची साडी घेतली हिला ग जरीची साडी घेतली हिला. आणि मेवणी म्हणती पटान मला ग मेवणी म्हणती पटान मला. म्हणत्या घागरा शिवून ग कधी नवत आली मेवणी. म्हणत्या घागरा शिवून ग कधी नवत आली मेवणी. आव घागऱ्याना चालता नाही याचं घागऱ्याना चालता नाही याचं. आपल्याला दोघीला पै पै राजूरला जायचं ग पै पै राजूरला जायचं. आणि चला बाई दर्शन येऊ घेऊन ग कधी नवत आली मेवणी. चला बाई दर्शन येऊ घेऊन ग कधी नवत आली मेवणी. लहान होतो तेव्हा गेलो आता जाऊ राजूरला चल. बाई नाशिक जिल्ह्यात यायचं गाव ग नाशिक जिल्ह्यात यायचं गाव. म्हणत्या घागरा घी बाई घेईन नाव ग घागरा घी मला घेईन नाव. आणि चला आता दोघी आणू जाऊन ग कधी नवत आली मेवणी. चला बाई दोघी आणू जाऊन ग कधी नवत आली मेवणी. पण आईनं जे आता गाण्यात म्हटल्यात हे खरंच केलं का फक्त गीतापुरतच म्हणल्या? नाही आता तिला असा आनंद झाला मी कधी यावा घरी. तिचा असा आनंद होता तिला इच्छा होती तिची एक. तिच्या मी काय ना मी माझ्या संसारात गुंतले ती तिच्या संसारात गुंतली. आता हा तुझा पण आग्रह होता मावशी एक वेळेस या एक वेळेस या. तिने जेवण पण व्यवस्थित केलं. तिला काही घागरा घ्यायची इच्छा होती तिने घागरा पण घेतला. आता काय ग दर्शनाला जाऊ आता ही काही मला पायी म्हणतानी काही मला उचलून घेणार आहे का? उचलून घेणार आहे आता मीच तिला उचलून तिकडं न्यायला पाहिजे होतं. पण तो देवाने आम्हाला परमेश्वराने तसा टाईम नाही दिला. आम्ही तिघी बहिणी नाही तर आमची मामाची लई इच्छा होती का एखादी पोरगी तरी इकडं आपण नाशिक भागात देऊ. तर ती आता इच्छा पूर्ण ते गेले देवा घरी. आता हे आम्ही आहे आता बहिणी बहिणी आम्ही तिघी बहिणी आता आम्ही हिला सोडणार थोडाचे. आता माझी पण 2 मुलं आहे तुम्ही पण तिला पण कांताला पण 2 मुलं. मग आता यांचे काय संपर्क एकमेकाचे झाले त्याच्यामुळं ते राजूला पण बोलले ते 2-3 वेळा दादा तुम्ही येऊन जा दादा तुम्ही येऊन जा. पण म्हणे आई त्यांचा लय आग्रह आहे तू एक वेळेस तरी जाऊन ये ना कांता मावशीकडं. एक वेळेस जाऊन ये म्हणे. तुमचं नातं एकदा सांगा बरं आपल्या प्रेक्षकांना. आता आमचं नातं आहे ना आत्या मामाची मुलीची आहे. मी आत्याची आहे ती मामाची.
मग तिला काही वेळेस काय ना तिला हे उखाणे हे तिला लहानपणापासूनच जमता. हा तिला जरी काय ना आमची आजी होती ना आजी पण लई रागवायची हिला काही का ग तू लई गाण्यात मंगन झाली तुला काम करता येत नाही का अशी म्हणायची. अच्छा आता तुम्ही नाशिक भागात राहतात. हा आम्ही म्हणजे आई छत्रपती संभाजीनगर भागात. छत्रपती संभाजीनगर. तर इतक्या दूरून आता इतक्या दूरचं जे नातं आहे तुम्ही खूप छान उल्लेख केला की आपले जुनं नातं आहे हा हे टिकून राहिलं पाहिजे. टिकून राहिलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणजे पहिली वेळेस आलात आता इथं हा पहिल्यांदा. तर इतकं जवळचं नातं आहे. पण म्हणजे असं होतं ना कधी कधी जर आपण बोललो नाही भेटलो नाही एकमेकांशी बोललो नाही ते नातं दुरावत जातं ना. दुरावात जात. छान वाटलं वातावरण एकदम. तिचं म्हणजे आजूगाठला तिचं एवढं लग्न झालं तरी आम्ही आलो नाही इकडं. आणि ती पण तिकडं नाही. पण जेव्हा आमच्या मुलांनी आमचा हा सगळ्या गोष्टी हे केल्या आता मुलांवरच बोलायचं. आता भाऊ तुझ्यावर पण बोलावा आणि पोरांबरोबर बोलावा असं. आई तिने घागऱ्याची इच्छा पूर्ण केली जेवणाची इच्छा पूर्ण केली. आताच आता सगळं झालं हा पण आता मग आपल्या मनातलं एकच तुम्हाला ऐकावं लागेल. हा बोल ना बाई. मग आपल्याला दोघीला आता पै जायचं राजूरला. हा येईल ना मग. हा चालावं लागत नाही बरं. चालेल मग. आता मला विचारू नको. मी आज मनमाड पासून तर बुरकुलवाडी पर्यंत 3 किलोमीटर जाते. तू काय मला समजली. हो का. हा. नाही राजूरला पै जायचं. जाईल ना मग. बसून द्यायची नाही वाटत. नाही चालेल. हा. हा तुला बाय मी जर तिथपर्यंत आले ना हा. तर तुला माझ्या घरी काय ना 2-3 दिवस राहायला लागल. हा चालेल चालेल ना. चालेल. बघ बर का. हो, चालेल. ए बाई, आता तू तुम्ही काय म्हणताय ते चालू शकणार नाही असं मला वाटतंय. हा नाही असं मला असं वाटतंय की पै जर गेलं हा. तर म्हणजे बरंच वाटण आपण गप्पा छप्पा मारीत जाऊ मस्त. गप्पा छप्पा. हा म्हणजे आपल्या त्या लहानपणच्या गप्पा छप्पा सगळं आठवणीचं आपण बरोबर आहे. येतं का आठवण? येते ना. अहो, आई नाही मावशी हा. तसं नाही म्हणायचं आईला तुम्हाला कळून नाही लागलं आईला लागलं तुम्ही चालू नाही शकणार एकदा सांगा आईला. हा 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 नाही ना चालते ना ते तसं काही नाहीये. हा. चालत ना चालते ना. चालेल ना बाई. हा चालते तर चालते हा. पण मीच जर कधी थकले हा. तर त्या मला उचलून बी घेऊ शकते ना. अगं घेईल ना बाई. आज एवढं परमेश्वराने मला एवढी कमाई दिलेली त्यांच्याकडे धन संपत्ती भरपूर आहे. मग म्हणूनच मला असं वाटू राहिलंय मी जर थकले घेईल तुला. देव मला गणेश राय मला बरोबर आमचं नातं जी असं आहे का म्हणजे गाण्यासारखं असं आहे. आमचं नातं आहे आत्या बहिणीचे आहे. म्हणजे ते माझ्या आत्याचे आहे मी त्याच्या मामाची मुलगी आहे. आणि लहानपणापासून सनी आम्हाला अशी हशी मजा करायची बोलण्याची सवय आहे. आणि आमच्या भेटी होत नाही लय दिवस भेटी होत नाही. आणि भेटल्याच्या नंतर असं वाटतं एकूण एकीला देव भेटल्यासारखं. आणि मपलं पण ते आल्या तर खूप काही पोट भरलं. किती दिवसानं मला इच्छा होती का अक्काने एकदा तरी मग आपल्या घरी यावं म्हणून सनी पहिल्याच वेळेस आल्या मग आपल्या घरी. तर मपली पण इच्छा पूर्ण झाली. मला चांगलं वाटलं. आणि लांब असल्यामुळं लय दिवस भेटी होत नाही. आपल्या संसारात आपल्या माया जाळात आम्ही गुतून म्हणजे माणूस राहतं संसारात गुतून सनी. आणि त्याच्यामुळं मग आमच्या भेटी लय दिवस होत नाहीये. आणि भेटी झाल्याच्या नंतर मग असं वाटतं कितीक बोलावा कितीक बसावा म्हणजे असं एकदम वेगळंच होतं. आणि मला पण आई नाही आहे. माझ्या आत्या वारल्या त्याला पण आई नाही आहे. आणि ह्या गोष्टी मग अशा जवळच्याच व्यक्तीजवळ माणूस बसतं बोलतं मन भरून येतं. बरोबर आहे बाई. आपण लय दिवसांनी भेटलो लय आनंद झाला ग बाई मला. तुझं घर पाहून तुझं सगळं व्यवस्थित सगळं सुनावाळा 2 नाती आहे हा परिवार. जाऊ दे देवानी असं सगळ्यांचंच व्यवस्थित ठेवा. तुझं पण मग ठेवा माझं पण ठेवा सगळ्यांचं ठेवा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला मनापासून धन्यवाद. कृपया आता चॅनलला पण आवर्जून सबस्क्राईब करा.